नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय माझा विशेष. मद्रास उच्च न्यायालयाने आपलं राष्ट्रीय गीत म्हणजेच वंदे मातरम हे बंधनकारक केल्यानंतर समाजवादी पक्ष आणि एमआयएमनं त्यावरती कडकडून आक्षेप घेतला आणि हा वाद आज थेट विधान भवनाच्या दारात बघायला मिळाला. खरं तर वंदे मातरमसाठी भाजपच्या आमदारांनी जरी आग्रह धरलेला असला तरी सुद्धा मद्रास हायकोर्टाचा आदेश काहीसा वेगळा आहे. आपल्याला चर्चा करायची, मात्र तत्पूर्वी एक सविस्तर आपण रिपोर्ट पाहूया. जिस ढंग से आप वंदे मातरम की बेइज्जती नहीं करते, उसका विरोध है. एमआईएम पार्टी में बंदी करनी है. बंदी नहीं करते, एमआईएम पार्टी में बंदी करनी है. वंदे मातरमचा वाद आज विधान भवनाच्या दारात आला. अगर आपको वंदे मातरम ने कहा तो पाकिस्तान चले जाओ, आपको हिंदुस्तान में कोई नहीं जाएंगे. मद्रास उच्च न्यायालयानं वंदे मातरम गाणं बंधनकारक केल्यानंतर समाजवादी पक्ष आणि एमआयएमनं त्यावर आक्षेप घेतलाय. त्यामुळे आज सदनात आणि बाहेर वंदे मातरमच्या वादाचे सूर ऐकायला मिळाले. मेरी बात का गलत मतलब नहीं निकाला जाए, लेकिन मेरा मजहब कहता है, मेरा इस्लाम कहता है कि एक अल्लाह की पूजा करो, दुनिया में किसी की पूजा नहीं कर सकते. तो क्या गलत है अध्यक्ष महोदय? मातृ वंदन जिंदाबाद का नारा एक बार नहीं 1000 बार लगाता हूँ. गलत पढ़ सकते हैं, ये सिर्फ राजनीति करते हैं. अबू आझमी यांच्या युक्तिवादावर भाजप नेते एकनाथ खडसेंनी जोरदार आक्षेप घेतला. जहाँ हम पैदा हुए हैं, जहाँ हम मुफ्त में यहाँ के हवा ले रहे हैं, यहाँ हमारे मुफ्त में पानी ले रहे हैं, मरने के बाद 2 गज जमीन भी यहाँ की ले रहे हैं, कफन का 2 मीटर कपड़ा भी यहाँ से लेंगे, कफन का कपड़ा भी 2 मीटर यहाँ से लेंगे और यहाँ दफनाए जाएंगे. अब जब मिट्टी में हम पैदा हुए, जहाँ में हम खड़े रहे, जिसमें हम बचे हैं, बड़े हुए हैं, जहाँ मरने के बाद भी यहाँ रहने वाले हैं, उस मिट्टी को सलाम करने में क्या बड़ी बात है? ये कोई गजब का बात है इसमें? खरं तर वंदे मातरमसाठी भाजप आमदारांनी जरी आग्रह धरला असला तरी मद्रास हायकोर्टाचा आदेश जरा वेगळा आहे. शाळा, कॉलेजेस, सरकारी कार्यालय, खाजगी संस्थांमध्ये वंदे मातरम गाणं बंधनकारक आहे. आठवड्यातून किमान सोमवारी किंवा शुक्रवारी एकदा तरी वंदे मातरमचे सूर घुमायला हवेत. मात्र कुठल्याही व्यक्ती अथवा संस्थेला वंदे मातरम गाण्यात काही अडचण असेल तर त्याच्यावर कुठलीही सक्ती करू नये. मात्र संबंधित व्यक्ती किंवा संस्थेला त्याचं सुयोग्य स्पष्टीकरण द्यावं लागेल. मग तरीही भाजप आमदार सक्तीवर ठाम का आहेत हा प्रश्नच आहे. आणि देशप्रेमाआड धर्म कुठून येतो असा सवाल मुस्लिम आमदारांनाही आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1870 साली वंदे मातरमची रचना केली. 1881 साली त्यांनीच लिहिलेल्या आनंदमठ कादंबरीतही त्याचा उल्लेख आहे. 1886 साली काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोरांनी त्यातील कडवी गायली. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणा म्हणून वंदे मातरमनं मोठी भूमिका निभावली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा वंदे मातरम मधील 2 कडवी राष्ट्रीय गीत म्हणून घोषित करण्यात आली, ज्यामध्ये जन्मदाती आई आणि जन्मभूमी विषयीचं कौतुक आहे. त्याला कुठल्याही हिंदू देव देवतांशी जोडलेलं नाहीये. विशेष म्हणजे जसं जनगण मन 52 सेकंदात संपवण्याचं बंधन आहे, तसं कुठलंही बंधन वंदे मातरम बद्दल अस्तित्वात नाही. मग जन्मदात्री आणि जन्मभूमीचा जागर करण्याचा मुद्दा आझमी आणि पठाण धर्माशी नेऊन का जोडतायत हा सवाल आहे. मी अमुक शब्द म्हणालो तरच मी राष्ट्रप्रेमी आणि जर नाही म्हणालो तर राष्ट्रप्रेमी नाही, हे ठरवण्याचे अधिकार कोणी कुणाला दिलेले आहेत? आपल्या घटनेमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या पुरेशा आहेत. त्याच्या बाहेर जाऊन अजून तुम्ही 10 गोष्टी सांगणं आणि ते लादणं, मला असं वाटतं की यामुळे समाजामध्ये तेढ वाढते आहे. ज्यांना धर्माच्या नावाने राजकारण करायचे दोन्हीकडच्या, त्यांना या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे, गरजेच्या आहे. सर्वसामान्य माणूस याच्यामध्ये भरडला जातोय. देशप्रेम व्यक्त करण्यासाठी कुठल्याही गीताची जशी सक्ती अयोग्य आहे, तसंच कुठलाही धर्म देशप्रेमाच्या आड येऊ शकत नाही. त्यामुळे फक्त मतांसाठी लोकांच्या भावना भडकवण्याचा उद्योग भाजप आणि मुस्लिम आमदारांनीही करू नये इतकंच. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.
खरं तर हा रिपोर्ट पाहिल्यानंतर लक्षात येतंय की न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्यात असं म्हटलंय की शाळा, कॉलेजेस, सरकारी कार्यालय, खासगी संस्था यामध्ये वंदे मातरम गाणं बंधनकारक आहे. आठवड्यातनं किमान एकदा तरी या ठिकाणी वंदे मातरम म्हटलं गेलं पाहिजे. मात्र जर कोणाला, कुठच्याही व्यक्तीला किंवा संस्थेला जर त्याच्यात अडचण असेल तर त्यांनी तसं स्पष्टीकरण द्यावं, त्यांच्यावर कोणतीही सक्ती करू नये असंही न्यायालयाने म्हटलंय. म्हटल्यानंतर ही सक्ती का करण्यात येते, भाजपचे नेते एवढा आग्रह का लावून धरतात, हा एक प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे की देशप्रेमाची प्रेरणा देणारं हे गाणं आहे, स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळेच जण सांगतायत, मग त्याला धर्माशी संबंध कशावरनं जोडण्यात आला त्याचा, आणि वंदे मातरमचा एवढा तिरस्कार का करतायत जे लोक आज स्वतःला मुस्लिम समाजाचे नेते म्हणवतात ते. आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत लेखक विचारवंत सच्चिदानंद शेवडे, त्याचबरोबर लेखक अनवर राजन पुण्याहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. भाजपचे आमदार अनिल गोटे आपले विचार मांडतील. त्याचबरोबर एमआयएमचे आमदार वारिस पठाण सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. मला सुरुवातीलाच जायचं अनिल गोटे यांच्याकडे. अनिल गोटे, भाजपचा एवढा आग्रह का की वंदे मातरम गायलंच पाहिजे? जर न्यायालय सुद्धा सक्ती करत नाही तर भाजप का सक्ती करत आहे? एक लक्षात घ्या, सक्तीचा प्रश्नच नव्हता. खरं म्हटलं म्हणजे काल महाराष्ट्रामध्ये वंदे मातरम म्हणायचं की नाही हा मुद्दाही नव्हता, चर्चा पण नव्हती. तरी सुद्धा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी साहेब हे टीव्हीवर जाऊन म्हणाले की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, पाहिजे तर आम्हाला देशाचं हाकलून द्या. ही कुठली गोष्ट आहे? आता हा विषय महाराष्ट्रामध्ये हा विषय का? मद्रास हायकोर्टाने काय म्हटलं तर मद्रास लोक बघतील ना. पण त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ताई, त्यानंतर वासिम पठाण हे तिकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की कुछ भी हो जाए हम वंदे मातरम नाही म्हणेंगे. अरे तुम्हाला कोणी सांगितलं महाराष्ट्रामध्ये म्हणा असं? पण मी तुम्हाला अत्यंत नम्रतापूर्वक सांगतो, तुमचं नाव नम्रता आहे तरी मी नम्रतापूर्वक सांगतो की एक लक्षात घ्या की गेल्या 3 वर्षामध्ये देशात कुठेही जातीय दंगे झाले नाही. नरेंद्र मोदी सारखा माणूस देशाचा पंतप्रधान आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. काय आता हे जर दंगे झाले नाही हिंदू मुस्लिमांचे, यांचं नेतृत्व कोणी शिल्लकच ठेवणार नाही. म्हणून त्यांनी हे मुद्दाम जाणीवपूर्वक योजनाबद्ध रीतीने हे 2 धर्मांमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम ते घेतलेला आहे. आणि अबू आझमींचं काही नवीन नाहीये. मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही ज्या वेळेला नागपूरला होतो त्यावेळेला त्यांनी देशद्रोही म्हणून घोषित झालेल्या डॉक्टर रफिक नाईक यांचं उघड समर्थन केलं होतं. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे अनिल गोटेजी. आपल्यासोबत वारिस पठाण आहेत. वारिस पठाण, अनिल गोटे आता सरळ म्हणतायत की अबू आझमीने हा मुद्दा सुरू केला आणि त्यांनी एवढा तिरस्कार त्यांच्या बोलण्यामध्ये होता म्हणून आम्ही हे बोललो. तुम्ही सर्वतोपरी हे धर्माचं राजकारण करताय, धर्माच्या नावावरती तेढ पसरवायचा प्रयत्न करताय तुम्ही आणि अबू आझमी, असा त्यांनी थेट आरोप केलाय तुमच्यावर. सरासर झूठ बात है मैडम, ऐसा हमने कोई स्टार्ट ही नहीं किया. ये तो ये लोगों ने मद्रास का हाईकोर्ट का जजमेंट आया उसको लेकर ये बोलना शुरू कर दिया कि तुमको ये बोलना ही पड़ेगा. और आज तो इन लोगों ने हद कर दिया. मैं तो जा रहा था, अनिल गोटे साहब को तो पता है कि ये और राज पुरोहित जी आए और मुझे बोले कि ये बोलने के लिए. मैंने बोला मैं नहीं बोलूंगा भाई. तो बोले नहीं, अगर नहीं बोलना है तो देश छोड़ना पड़ेगा, आपको बैंड करेंगे. तब मैं जाके भड़का और मैंने कहा कि अब तो मुझे आप गोली मार दो तो भी मैं नहीं बोलूंगा, क्योंकि संविधान में कहां लिखा है बोलने का, इनके पास जवाब नहीं है. मैं अनिल गोटे जी के साथ पूछना चाहता हूं कि आप मुझे संविधान में बता दीजिए कि ये आर्टिकल में लिखा हुआ है बोलने का, मैं बोलूंगा. आर्टिकल 25 से आर्टिकल 28 राइट टू प्रैक्टिस रिलीजन है. वो कहीं नहीं कहता कि आप ये नहीं बोलो तो आप एंटी नेशनल हो जाएंगे या आप नॉन पेट्रियोटिक हो जाएंगे. हर इंसान को अपना रिलीजन प्रैक्टिस करने का अधिकार है और मैं एक प्रैक्टिसिंग मुसलमान हूं. देखिए, मुझे धर्म में ये सिखाया गया है कि हम सिर्फ अल्लाह को सजदा करते हैं, अल्लाह के सिवा हम किसी और को सजदा नहीं करते. और अगर ये मैं पढ़ता हूं तो इसमें कुछ अल्फाज ऐसे हैं जो जमीन को प्रोस्ट्रेट करने वाली बात होती है, सजदा करने वाली बात होती है, वर्शिप करने वाली बात होती है. मैं पूजा करता हूं सिर्फ अल्लाह की. मैडम, हमारी 2 मस्जिदें हैं वर्ल्ड में, मक्का और मदीना, मगर हम वहां भी प्रोस्ट्रेट मस्जिद को नहीं करते, हम अल्लाह को करते हैं. और फोर्स कैसे कर सकते हो आप?
किसी पे फोर्स करना आइडियोलॉजी, ये तो असंवैधानिक है। आर्टिकल 19 भी है जिसमें लिखा हुआ है फ्रीडम टू स्पीच। मुझे उसमें बॉम्बे हाईकोर्ट का जजमेंट है, मुझे साइलेंट रहने का अधिकार है। जब जनगण मन पढ़ा जाता है हम पूरे आधार के साथ, अदब के साथ खड़े होते हैं, चुपचाप सुनते हैं। मैं जय हिंद बोलता हूँ, हिंदुस्तान जिंदाबाद बोलता हूँ, तो क्या मैं नेशनल नहीं हुआ? और मुझे नेशनलिज्म का और पेट्रोटिज्म का सर्टिफिकेट बीजेपी के पास से या अनिल गोटे जी के पास से या किसी के पास से नहीं चाहिए। मैडम, सबसे हैरानगति वाली बात तो यह है कि 70 साल आजादी को हो गए, उसके बाद भी आज मुझे मेरी नेशनलिज्म और पेट्रोटिज्म प्रूव करने की जरूरत पड़ी है। मैडम, हम तो वो लोग हैं जिन्होंने जिन्ना की 2 नेशन थ्योरी को ठुकरा दिया था और आज हिंदुस्तान में गर्व से रह रहे हैं। और हिंदुस्तान किसी के बाप की जागीर नहीं है कि कोई बोल दे वारिस पठाण तुम चले जाओ। वारिस पठाण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, सक्ती करून राष्ट्रप्रेम कधी येत नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे। मात्र माझा एक साधा प्रश्न आहे की वंदे मातरमचा एवढा तिरस्कार का होतोय? हे बघा मॅडम, काय मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आम्ही जे प्रोस्टेट करतात, आम्ही सजदात करतात, आम्ही अल्लाला सजदा करतात, आम्ही त्याच्याशिवाय आम्ही काय म्हणतात, देर इज ओनली वन गॉड अँड मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज द मेसेंजर ऑफ गॉड, आम्ही त्याला मानतात, त्याच्याशिवाय आम्ही कोणालाही सजदा नाही करतात। वी प्रेज द लँड बट वी डोंट वर्शिप द लँड। वी सी द लँड, द रिव्हर्स, माउंटेन्स आर क्रिएटेड बाय अल्लाह। We pray to the creator and not to the creations which he has done। तो हम लोग हमारे ईमान पे, और जिसको बोलना है बोले। मैडम, लोग बोलते हैं, देखिए इस्लाम में काफी चीजें लिखी है जो प्रोहिबिटेड है, जैसे शराब आप मत पियो, मगर कुछ लोग पीते हैं तो मैं नहीं रोकता हूं उनको। मगर ये फोर्स करके बोलना कि तुम अगर ये नहीं बोले तो तुम देशद्रोही, तुम ये नहीं बोले तो देश छोड़ के जाओ, ये सरासर असंवैधानिक है, गैर कानूनी है। ठीक आहे, अनवर राजन आहेत आपल्यासोबत। राजन सर, आता वारिस पठाण यांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या म्हणण्यावरती तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्यांनी जे काही सांगितलंय की मी वंदे मातरम का म्हणणार नाही, तुम्हाला त्यांचं हे स्पष्टीकरण पटतं का? म्हणजे वंदे मातरम या गाण्यामध्ये खरंच एवढ्या आक्षेप घेण्या इतके काही शब्द आहेत की जे एखाद्या इस्लाम फॉलो करणाऱ्या व्यक्तीने म्हणू नये? नाही, असं वाटू शकतं इस्लाम फॉलो करणाऱ्याला, कारण की याच्यामध्ये वंदन करणं हे अल्लाच्या शिवाय दुसऱ्या कोणासमोर करू नये असं म्हटलेलं आहे। तरी सगळे त्या पद्धतीने विचार करतातच असे नाही, पण मला या टायटल मधलं एक जो शब्द आहे त्याबद्दल मला जरा ऑब्जेक्शन आहे। माझं हे आहे की तिरस्कार, वंदे मातरमचा तिरस्कार कोणीही करत नाही। जे म्हणतात तेही नाही, जे म्हणत नाही तेही करत नाही। ते एवढंच म्हणतात की आम्ही याच्याशी सहमत नाही, आम्ही वेगळ्या पद्धतीने आमच्या भावना व्यक्त करतो। आता 1857 साली जे भारतामध्ये बंड झालं आणि त्याच्यामध्ये अनेक जण फाशीला गेले, मंगल पांडे होते त्याच्यामध्ये, बाकीचे काही अनेक मुस्लिम मौलानाला फाशी दिली, अनेक हिंदू सैनिक मारले गेले। ते फाशीवर जाताना किंवा गोळीला बळी पडताना त्यांनी कुठली घोषणा दिली होती? ती वंदे मातरम नव्हती, आणखीन कुठली तरी घोषणा असेल। वंदे मातरम 1870 नंतर आलेला आहे। शहीद भगतसिंग फाशीवर गेले, इन्क्लाब जिंदाबाद म्हणाले। प्रत्येकाचा व्यक्त करण्याचा मार्ग काही वेगळा असतो किंवा तिरस्कार करत नाही, तिरस्कार शब्द नाही, अमान्य असू शकतं। एखाद्या धर्माच्या माणसाला अमान्य असणं त्याच्यामध्ये काही अस्वाभाविक नाही। दुसरा भाग असा आहे की घटनेमध्ये जे सांगितले की राष्ट्रगीताचा आदर करा, आपल्याला मी आठवण करून देऊ इच्छितो की केरळच्या हायकोर्टामध्ये एक निकाल लागला होता जनगण मन म्हणण्याच्या विषयी, आणि एका शाळेमध्ये एका विद्यार्थ्याला त्याच्यावरती कारवाई केली होती आणि हायकोर्टामध्ये असं त्याच्यावरती सांगितलं गेलं की राष्ट्रगीत म्हणणं हे कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे। पुढे तो मामला सर्वोच्च कोर्टात गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की राष्ट्रगीताचा आदर करणं बंधनकारक आहे, पण राष्ट्रगीत म्हणजे जनगण म्हणणं देखील म्हणण्याचं कंपल्शन करता येणार नाही, बंधनकारक नाही, आदर करा। त्याचप्रमाणे हे जनगणमन हे राष्ट्रगीत आहे आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे। ज्यावेळी राष्ट्रीय गीत ठरवलं म्हणजे 1937 साली काँग्रेसच्या त्या कमिटीमध्ये, ज्याच्यामध्ये नेहरू होते, ज्याच्यामध्ये मौलाना आझाद होते, ज्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस होते, त्या कमिटीमध्ये वंदे मातरमचे पहिले 2 कडवे स्वीकारण्यात आले, बाकीचे नाही। आणि त्याच्यामध्ये देखील त्याच वेळी असं ठरलं होतं की ज्यांना म्हणायचं नसेल, ज्यांच्या काही ऑब्जेक्शन असेल कुठल्याही कारणानुसार, आपल्याला पटो न पटो, पण त्यांना जर ऑब्जेक्शन असेल त्यांनी नाही म्हटलं तरी चालेल। आणि हीच भूमिका आजपर्यंत कोर्टाने देखील घेतलेली आहे आणि सुदैवाने मद्रास हायकोर्टाचा निकाल आपण आता तो वाचून दाखवला की त्याच्यामध्ये देखील स्पष्ट केलेलं आहे की ज्यांना काही कारणानुसार म्हणायचं नसेल फार तर त्यांनी स्पष्टीकरण द्यावं, तेव्हा म्हणायचं कोणाच्या वरती कंपल्शन करता येणार नाही। दुसरा भाग आहे की मद्रासमध्ये हा निकाल आला,
मद्रासमध्ये त्याच्यावरती अशी चर्चा चालू आहे की तामिळ भाषेमध्ये याच्यातल्या सगळ्या गोष्टी समजत नाही. वंदे मातरम हे संस्कृतमध्ये आहे. अनेक लोक तिथे असे आहेत की ज्यांना ही भाषा येत नाही. त्यांच्या दृष्टीने आता हे म्हणायचं तर बिनचूक म्हणता येईल का आपल्याला? एखादी चूक केली तर परत त्याच्यामध्ये राष्ट्रगीताचा अपमान होणार नाही का? या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठी भीती मला असं आहे की जे स्वयंनियुक्त संस्कृती रक्षक आहे, गायच्या नावाने माणसाला मारणारे, त्यांना हे अजून एक हातात कोलीत मिळेल आणि प्रत्येक ठिकाणी ते पोलीस म्हणून हजर राहतील की यांच्या तोंडामधून निघालेले शब्द बरोबर आहे का नाही. तेव्हा ही जी सगळी हे सगळं वातावरण निर्माण केलं जातंय. अतिशय पवित्र शब्द आहे वंदे मातरम, अतिशय पवित्र शब्द आहे धर्म. त्याचं पावित्र्य टिकवणं हे आपलं काम आहे. त्याच्या खेळ करणं आणि त्याच्यातून हिंसाचार घडवणं, त्याच्यातून द्वेष निर्माण करणं हे फार धोकादायक आहे. न्यायालयाचा निकाल समजून घ्या. न्यायालयाचा हा पहिला निकाल नाही, याच्या आधी देखील आलेले. आणि सर्वात महत्वाचं मध्ये संविधानामध्ये नागरिकांचे जे कर्तव्य सांगितलेले त्याच्यामध्ये राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान करणं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता ठेवणं हे देखील नागरिकांचं कर्तव्य आहे. आदर हा सगळ्यांनीच ठेवला पाहिजे, कारण ते राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलेलं. नक्कीच राजन सरांनी हिंसाचार घडवणं हे देखील अगदी राजन सरांनी ज्याचा उल्लेख केलेला आहे शेवटी सर, की ज्या कमिटीमध्ये हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं गेलं वंदे मातरम या गाण्याची पहिली 2 कडवी याच्यामध्ये, त्यामध्ये हिंदू पण होते, मुस्लिम पण होते. म्हटल्यानंतर आता मुस्लिम समाजाचे नेते म्हणवणारे हे जे नागरिक आहेत, जे आता लोकप्रतिनिधी आहेत, ते धर्माशी का त्या राष्ट्रीय गीताचा संबंध जोडतात? तुम्ही याकडे कसं बघता? मुळात ही अर्धवट माहिती आहे. 1937 मध्ये असं काही ठरवण्यात आलेलं नव्हतं. हे फक्त काँग्रेसपुरतं मर्यादित होतं. काँग्रेसने 2 कडवी ठेवली आणि 1940च्या तर काँग्रेसच्या नियमावलीमध्ये वंदे मातरम येणं सुद्धा आवश्यक नाहीये असं लिहिलेलं आहे. तोपर्यंत काँग्रेसच्या नियमावलीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला वंदे मातरम यावं ही अट होती, हा नियम होता. तो 1940च्या नंतर काढून टाकण्यात आला. राष्ट्रीय गीताचा जो भाग म्हणताना हा स्वातंत्र्याच्या काळचा आहे, त्यामुळे त्याचा आता त्याच्याशी संबंध वादरायण जोडण्याचा काही संबंध नाही. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, परवा आपल्या उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपतींचं भाषण नंतर ज्या वेळेला अनुवादित करून दाखवलं त्याचा शेवट करताना वंदे मातरम म्हटलं. मग उपराष्ट्रपतींना आमच्या काही वाटत नाही वंदे मातरम म्हणण्याला. वंदे मातरम म्हणणं याच्याकरता ज्या वेळेला काहीतरी आक्षेप घेतला जातो ना, त्यावेळेला हा आक्षेप एकाएकी कधीपासून आला मला सांगा? 1919 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये ऑल इंडिया मजलिस ही विद्यार्थी संघटना स्थापन झालेली होती बरं का, मौलाना अलींनी स्थापन केलेली. या संघटनेचा प्रत्येक कार्यक्रम वंदे मातरम म्हणून चालू व्हायचा. त्यावेळेला मुसलमानांना आक्षेप नव्हता. 1938 सालापर्यंत मुसलमानांना कुठेही आक्षेप असलेला दिसत नाही. म्हणजे त्यावेळच्या मुसलमानांना बहुतेक त्यांचा धर्म समजत नसेल आणि आजच्या या सगळ्या सो कॉल्ड नेत्यांना त्यांचा धर्म समजतो असं आपण म्हणायचं का, ही माझी शंका आहे बरं का. म्हणून मी विचारतोय, कारण वंदे मातरम या शब्दांच्या मध्ये मातृभूमीला वंदन करणं याच्यामध्ये जर काही फार मोठा आक्षेपार्ह असेल तर असं म्हणणाऱ्यांना मी फक्त एवढंच सांगतोय की ओमानच्या राष्ट्रगीतामध्ये मातेच्या दुधाची उपमा तिथल्या झऱ्यांना दिलेली आहे. इजिप्तच्या राष्ट्रगीतामध्ये देशाला माता म्हटलेलं आहे आणि बांगलादेशच्या राष्ट्रगीतामध्ये तर 5 वेळा माता म्हणून प्रणाम केलेला आहे. मालदीवच्या राष्ट्रगीतातही तसंच आहे. आता हे सगळे देश मुस्लिम आहेत ना, मग तरी सुद्धा यांना आक्षेप येत नाही या गोष्टीच्या बद्दल. आणि मी जी आत्ताची गोष्ट सांगितली आपल्याला, ही रोजेस इन डिसेंबर या MC छागलांच्या पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे बरं का, ऑक्सफर्डची. म्हणजे काहीतरी बोलायचं आणि काहीतरी द्यायचं असं मी करत नाहीये, विथ रेफरन्स असं मी बोलतोय. आणि माझं म्हणणं असं आहे की राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत हे तिन्ही एखाद्या राष्ट्राचे मानबिंदू असतात आणि मानबिंदूचं जतन करणं, जपणूक करणं हा एक नागरिक म्हणून प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की त्यांनी ते करावं. मात्र ज्या वेळेला राष्ट्राच्या मानबिंदूचं खंडन केलं जातं ना, त्यावेळेला यातले हे किती नेते पुढे आले त्याचं मला उदाहरण सांगावं. की ज्या वेळेला रजा अकादमीने अमर जवान स्मारकाची मोडतोड केली, अमर जवान स्मारक कोणत्या धर्माचं नाहीये, अमर जवान स्मारक राष्ट्राचं आहे, राष्ट्राची अस्मिता आहे, त्याची ज्या वेळेला मोडतोड केली गेली त्यावेळेला यांच्यापैकी कोणती संघटना पुढे आली हो की अमर जवान स्मारक आम्ही परत बांधून देतो, ही झाली ती चूक झाली म्हणून? ते तर राष्ट्रीय मानबिंदूचंच खंडन होतं. तसंच मला असं वाटतं की या अशा बाबतीत वाद का घातला जातो? तुम्ही तुमच्या भाषेत म्हणा. अहो, मला माझ्या भाषेमध्ये सुद्धा अल्लाह म्हणायला किंवा अल्लाहला मोठं म्हणायला माझी जीभ कचरत नाही. मला त्यात काहीही वाईट वाटत नाही, मला त्यात काहीही चुकीचं वाटत नाही.
मग दुसऱ्या भाषेमध्ये आहे वंदे मातरम, याच्याकरता मी ते म्हणणार नाही असं जर काही आक्षेप असेल तर त्याचं मला आश्चर्य वाटतं, बाकी काही. देखिए मैडम, उन्होंने ये कहा कि मालदीव्स में ये होता है, दूसरी कंट्रियों की बात की, तो मैं ये कहना चाहता हूं कि मैं तो दूसरी कंट्रियों की बात नहीं करता, वहां पे क्या होता है, मैं मेरे देश की बात करता हूं जिससे मुझे सच्चे दिल से लगाव, मोहब्बत और मेरे दिल के अंदर उसका बसा हुआ है रोम रोम में. मैं मेरे देश की बात करना चाहता हूं. मुस्लिम मेरे देशांबद्दल देश ने मुझे सांगितलं. एक संविधान दिया है, संविधान में कुछ फंडामेंटल राइट दिए, जिसमें एक राइट ये भी है, आप किसी की भी नेशन की बात करो, मैं मेरे देश की बात करता हूं. म्हणजेच या देशामध्ये हे चालवून घेतलं जातं, मुस्लिम देशांमध्ये त्यांना चालतं, याचं उत्तर काय ते सांगा ना. मैं देखो, मैं इसलिए बोल रहा हूं, मैं उस देश की बात नहीं कर रहा हूं, मैं मेरे देश की बात कर रहा हूं. साहब, आपको जाना है उस देश में, जाके वहां बात करिए. बरोबर, मी तेच तर म्हणतोय की या देशात चालतं म्हणून तुम्ही ते बोलताय. मुझे माझं तेच म्हणणं आहे, साहब, त्या देशातल्या लोकांना चालतं. अहो, ते मुसलमान असूनही चालतंय. इस देश में संविधान चलता है, म्हणजे त्या देशात असं काही नाहीये, त्यांचं संविधान नाहीये. और अगर आपने संविधान नहीं पढ़ा हो, त्या देशात त्यांचं संविधान नाहीये का? आणि प्रत्येक गोष्ट जर तुम्ही संविधानाप्रमाणे लावली तर उलट कठीण होतं बरं का. आपने मद्रास हाईकोर्ट का जजमेंट पढ़ा? त्या नहीं पढ़ा ना. मद्रास हाईकोर्ट का जजमेंट पढ़ा होता तो ये बात नहीं बोलते आप यहाँ पर की या अशा प्रकारची जेव्हा चर्चा घेतली जाते ना त्यावेळेला मला अजून कळत नाही की अशी चर्चा आपल्या देशामध्ये का घ्यावी लागते, इथपासून मला कळत नाही. नहीं, आप मद्रास हाईकोर्ट का जजमेंट पढ़िए. पैराग्राफ 4 जजमेंट में लिखा है, in the event a person organization has difficulty in singing or playing the national song, he or she shall not be compelled or forced to sing, provided there are valid reasons for not doing so. तर कंपेल कशाला तुम्ही करताय? क्यों आप कंपेल कर रहे हो? स्पष्टीकरण द्यायला पाहिजे पटेल असं. और ये बरोबर ना, मी वाचलं आहे ना स्पष्टीकरण, कॉन्स्टिट्यूशन, त्यांना स्पष्टीकरण द्यावं पाहिजे तसं. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला की 1938 सालपर्यंत मुसलमानांना ऑब्जेक्शन नव्हतं का? आणि आता तुमच्यासारखे लोक ऑब्जेक्शन घेतात, म्हणजे तुम्ही नेतृत्व करता का? तुमच्या दयाळू माहितीसाठी सांगतो की इथे येताना मी एका टॅक्सी चालक मुसलमानाशी बोललो. इथे आता जी चर्चा होती ना त्यावेळेला बाहेर बसलेल्या एका मुसलमानाशी बोललो. त्या दोघांनी मला हेच सांगितलं की सामान्य मुसलमानाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला या नेत्यांना वेळ नाही आणि ते कशाला वंदे मातरम वगैरे सगळे प्रश्न घेऊन बसले. ही सामान्य मुसलमानाची भावना आहे, लक्षात घ्या. माझं म्हणणं आहे सामान्य मुसलमानाची आइडियोलॉजी जो थोप रहे हो हम पर, वो गैर संवैधानिक है. आम्हाला काय बोलायचंय ना, आपकी जो आइडियोलॉजी हम बोलते हो वो गैर संवैधानिक है, वो गैर कानूनी है, वो संविधान के अगेंस्ट है. क्या बोलना ही पड़ेगा, नहीं तो देश छोड़ो. अरे क्यों देश छोड़ेंगे भाई, हम क्यों देश छोड़ेंगे? ये देश हमारा है, किसी के बाप की जागीर नहीं है. जितना हक आपका नहीं है इस देश पे, उससे ज्यादा मेरा हक है. और संविधान को अगर आप नहीं मानते हो, अगर मानते हो तो मुझे बता दो कि संविधान में कहां पे लिखा है कि मुझे ये अल्फाज बोलने चाहिए. तेवढं तरी बोलू नका ना. मैं पेट्रियोटिक नहीं, चांगल्या शब्दात आपल्याला व्यक्त होता येतं. जय हिंद बोलने से नहीं होता, जिंदाबाद बोलने से पेट्रियोटिज्म नहीं साबित होता. प्रश्न तो नाहीच आहे. आमचं म्हणणं बोला किंवा बोलू नका, काही फरक पडत नाही. नारे तकबीर अल्लाह अकबर का नारा लगा के तो आप वो भूल गए. वारिस पठाण यामध्ये अबू आझमी असं वाक्य बोललेले होते की मला देश सोडावा लागला तरी चालेल, मी वंदे मातरम बोलणार नाही. मुझे फोर्स मत करिए बोलने के लिए. तुम्ही परत नीट ऐकून न घेता व्यक्त होताय, एवढंच मी सांगतो तुम्हाला. अनिल गोटेला काही मुद्दा मांडायचा होता. वारिस पठाण, मी येते तुमच्याकडे. अनिल गोटेजी, एक लक्षात घ्या, आम्ही काही त्याला देश सोडून जा म्हणत नाही, तो त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे. पण काल एक मिनिट का, काल तुम्ही कालची क्लिप काढा. कालच्या क्लिपमध्ये काय आहे की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, आम्हाला देशातून हाकलून द्या. आणि कोण हाकलणार आहे तुम्हाला? कोणाला गरज आहे त्या हाकलायची? दुसरी गोष्ट, आता अनवर साहेब म्हणाले आणि वारिस पठाण पण म्हणाले की आम्ही अल्लाच्या शिवाय दुसरीकडे कोण झुकत नाही. मला मान्य आहे, पण मग तुम्ही दर्ग्यामध्ये जाता की नाही? दर्ग्यामध्ये पूजा करता की नाही? हे दर्गे का अल्लाचे आहेत का? हे दर्गे आहेत त्यांच्यामधल्या साधू दरगाह पे, मग त्या ठिकाणी तुम्ही झुकता, फातिया पढ़ते, पूजा नहीं करते. यही तो आप डिफरेंस नहीं फातिया पढ़तो, फातिया पूजा नहीं करत, कोणी डोकं नाही ठेवत, पूजा करत. कई बार लोग मुसर झुकाते हैं. नहीं सुनो, लेकिन ऐसा है, अभी मेरी बात सुनो.
बात सुनो अभी, बात सुनो मेरी। मैं आप जब बोल रहे थे तो मैंने कुछ बीच में बोला नहीं। आप सुनो बात अभी। आई बात ऐसी है कि बोलिए, हम क्या मानते हैं ये बताता हूं। देश छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिया आज अबू आजमी साहब ने। वो छत्रपति शिवाजी महाराज ने औरंगजेब बादशाह को खत लिखा था और वो खुद में लिखा था कि भगवान सबका एक है। कोई मस्जिद में भाग देता है तो कोई मंदिर में पूजा करता है। ऐसे भगवान के नाम पर आप गरीबों को तकलीफ देते हैं, इसका मतलब है भगवान को दोष देते हैं। देखो इतनी बड़ी बात हम छत्रपति शिवाजी महाराज ने बताई है और आपको शिवाजी महाराज की जय बोलने भी शर्म आती है। अरे देखिए, आज बोला है यहां आप रहते हो, यहां का ये देश है। ये देश की मैं बता दो ना, परमवीर चक्र अब्दुल हमीद का स्मारक ये अनिल गोटे ने बनाया है और इसलिए बनाया और ऐसा बनाया है हिंदुस्तान में इतना बड़ा अब्दुल हमीद का स्मारक कहीं नहीं। इसलिए बनाया कि जब उसने पॅटल टॅग तोडे। अनिल गोटे, तुम्ही म्हणताय लक्षात आलेला आहे, एकमेकांप्रती आदर असला पाहिजे। नक्कीच तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे। माझा राजन सरांना एक प्रश्न आहे। राजन सर, मला वाटतं तुम्ही त्यावरती खूप वैचारिक मंथन करू शकाल की वंदे मातरम याचा जर आपण साध्या भाषेत जर भाषांतर करायचं झालं तर हे मातृभूमी मी तुला वंदन करतो। वंदन करतो म्हणजे काय डोक्यावर पाय ठेवून फुलं वाहून पूजा करा अशी अपेक्षा नाहीये। वंदन, रिस्पेक्ट, आदर करतो। एखाद्या गोष्टीचा आदर करायला इस्लाममध्ये मनाई आहे का? नाही, इस्लाममध्ये मनाई नाहीये। आपण जर ते वंदे मातरमचं भाषांतर देखील बघितलं तर बो असा शब्द वापरलेला आहे। मी झुकवतो सर, वंदे मातरम, तर वंदन त्याच्यामध्ये आहे। आता वंदन करायला मला स्वतःला काही वाटत नाही, माझ्यासारखे अनेक आहेत। मी एकट्याने मौलाना आझादांचं मी नाव सांगितलं, पण एखाद्याला जर असं वाटत असेल की माझ्या श्रद्धेशी हे विपरीत आहे तर त्याच्या श्रद्धेचा आदर करण्या इतकी स्पेस आपल्या घटनेमध्ये आहे। एवढं आपण लक्षात घ्यावं। माझं म्हणणं एवढं की आदर ठेवला पाहिजे, म्हणायची शक्ती कोणावर करायचं कारण नाही, एवढाच भाग आहे। मला हे म्हणणं जास्त बरोबर वाटतं। इस्लामचं इंटरप्रिटेशन सगळेजण एकच पद्धतीने करतात असं नाही। अगदी तुम्ही इस्लामच्या अनेक मुद्द्याच्या बाबतीत मतभेद आहेत। इस्लामचा मतभेद अनेक मुद्द्याच्या बाबतीत आहे, लक्षात घ्या। फक्त तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लक्षात घ्या की काहीही गरज नसताना ज्या वेळेला मला वंदे मातरम म्हणण्याचा फोर्स झाला तर हा देश सोडून जावं लागेल असं अकारण वक्तव्य केलं जातं। ज्या वेळेला वंदे मातरम माझ्या मानेवर सुरी ठेवली तरी मी म्हणणार नाही असं अकारण वक्तव्य केलं जातं। हे कोणी केलं ते तुम्हाला माहितीये, कसं झालं तेही तुम्हाला माहितीये, पण ही अकारण वक्तव्य केली जातात। ही प्रतिक्रिया नाहीये, ही क्रिया आहे। राजन सर बोला ना। हे सतत असं सांगितलं जातं इस देश में रहना तो वंदे मातरम कहना होगा। हे मी आज ऐकत नाही, गेली 25 वर्ष ऐकतोय आणि अनेक जण तसेच इस देश में रहना हो तो ये करना होगा, इस देश में रहना हो तो वो करना होगा। भारत माता की जय म्हणा, गायचं हे म्हणा, रामचं वो करा। अरे कशाला तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, आम्हाला आमच्या पद्धतीने करू द्या। तुम्ही म्हणताय की नाही या देशामध्ये काही लोक धर्मालक आहेत आणि काही लोक उपयुक्त, ही मांडणी चुकीची आहे। मांडणीला आक्षेप आहे, मांडणीला आक्षेप आहे। आणि अनवर राजन, तुम्ही मला आपण कधी असं झालं आम्ही देश आम्ही बदलले असं जे म्हणत असतील त्यांचा तो उग्रपणा आणि तो चुकीचा आहे। आता जाहीरपणे सांगतो चुकीचा आहे। आता तुम्ही मला तेच सांगा की मानेवर सुरी ठेवणं आणि देश सोडून जाईन हे उगाच हे चुकीचं आहे की नाही? हे चुकीचं आहे की नाही तुम्ही पण सांगा। उगीच कोणी बोलत नाहीये, बोललेलं आहे। आजचं अबू आझमींचं वक्तव्य उगाचच आहे, त्यावेळेला त्यांना कोणी बोललेलं नव्हतं। आणि गेल्या वेळचं मानेवर सुरी हे सुद्धा उगाचच होतं। अगदी वक्तव्य आहे की माझ्या मानेवर कोणी सुरू ठेवली तरी मी वंदे मातरम म्हणणार, वक्तव्य आहे वारिस पठाण यांचं। नाही, मुद्दा यामध्ये असा आहे की वंदे मातरम म्हणायचं की नाही। न्यायालयाने फक्त या ठिकाणी जजमेंट दिलेलं आहे की वंदे मातरम म्हणा, मात्र त्याची सक्ती करू नका, फक्त म्हणण्यात काय अडचण आहे याचं स्पष्टीकरण घ्या। यामध्ये होतंय काय की जो आज एका पक्षाचा आहे, जो सांगतो की मी या धर्माचा कैवारी आहे, तो सांगतोय की तुम्ही वंदे मातरम म्हटलंच पाहिजे। दुसऱ्या पक्षाचा आहे, तो म्हणतोय की मी वंदे मातरम म्हणणार नाही कारण मी दुसऱ्याच धर्माचा आहे। यामध्ये
वंदे मातरम विषयीचा आदर खरंच कोणाकडे आहे का, हा खरंच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. अनेक मुसलमान आहेत जे वंदे मातरम म्हणणारे आहेत आणि त्यांना वंदे मातरम म्हणताना काहीही वाटत नाही, त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत, कारण स्वातंत्र्य ज्या स्लोगनवरती आपल्याला मिळालेलं होतं ते हे गीत आहे त्यांच्यासाठीचं. मात्र या ठिकाणी फक्त वंदे मातरमचं राजकारण करायचं, आपल्या धार्मिक भावना भडकवायच्या आणि सामान्य नागरिकांमध्ये ते वातावरण गरम करायचं आणि त्यावर आपली पोळी भाजून घ्यायची, हे या देशाचं दुर्दैव आहे. या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.